गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण सिरीज स्टार्ट केली आहे बँकिंग या परीक्षांशी रिलेटेड समोर तयारी करण्यासाठी आणि रोज एखाद्या टॉपिकवर आपण 10 क्वेश्चन्स यूट्यूबवर टाकत असतो. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 1 वर टाकला होता. या सेशनमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 2. मागच्या सेशनपेक्षा थोडेसे किचकट आणि कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स इथे बघणे आहे रिलेटेड विथ बँकिंग, किंवा जर तुम्ही SSC रेल्वेच्या परीक्षा जरी देत असाल ग्रॅज्युएट लेवलच्या वर, त्यासाठी हे लेक्चर तुमच्यासाठी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि याला बघून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर इन्स्टंट कसे काढले जातात किंवा कॅल्क्युलेशन्स तुमचे कसे असायला पाहिजे, तर याबद्दल थोडंसं एक गाईडलाईन म्हणून समजा. जर तुमचा टार्गेट असेल बँकिंग, SSC रेल्वेज स्पेशली, तर आपण बँकिंगसाठी तयार करतोच आहे, बट तरीही इतर परीक्षांसाठी सुद्धा हे तुमच्या कामात येतील, राईट. तर चला आज या सेशनमध्ये बघूया पार्ट 2 कंपाऊंड इंटरेस्ट ची प्रश्न कसे ड्रॉ होतात आणि त्याला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. तर क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय बोलतोय की द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम ॲट 10% पर annum for 2 years is 631. Then find the sum. डिफरन्स बिटवीन सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन खूप साऱ्या परीक्षांमध्ये पडतो, तर याला सुद्धा डील करता आलं पाहिजे. आणि 2 वर्षाचं डिफरन्स दिलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचं 631. आणि तुम्हाला फाइंड द सम. सम मीन्स प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे. एक साधा सोपासा फंडा असतो की डिफरन्स इक्वल टू प्रिन्सिपल इंटू R/100 याचा स्क्वेअर. या फंड्याचा वापर करून 2 इयरचं डिफरन्स तुम्हाला सहज काढता येतं. यापैकी डिफरन्स, प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट यापैकी 2 टर्म तर कमीत कमी तुम्हाला दिलेले असतीलच. बघा इथे डिफरन्स दिलेला आहे 631. डिफरन्स दिलेला आहे 631, तर डिफरन्सच्या ठिकाणी घेऊया 631 इक्वल टू प्रिन्सिपल तुम्हाला काढायचा आहे, प्रिन्सिपल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे तुम्हाला 10%, तर रेट ऑफ इंटरेस्ट 10%, 10/100, बट याचा करणे तुम्हाला स्क्वेअर. इथे आधी रिड्यूस होत असेल तर जसं 0 आणि 0 कॅन्सल आउट केला मीन्स तो झालाय 1/10चा स्क्वेअर. 1/10चा स्क्वेअर मीन्स 631 इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1चा स्क्वेअर दॅट इज 1 डिव्हिजन 10चा स्क्वेअर 100. तुम्हाला या प्रिन्सिपलची व्हॅल्यू काढायची आहे, तर हा 100 डिव्हिजनचा याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. इट मीन्स प्रिन्सिपल तुम्हाला मिळतोय 631 इंटू 100. 631 इंटू 100 मीन्स 63100 हे असायला पाहिजे प्रिन्सिपल म्हणजे ती सम असायला पाहिजे 63100. अगदी साधारण आणि सोप्या फॉर्मने हा क्वेश्चन तयार होतो. पण तुम्हाला 2 वर्षाचं डिफरन्स साठी तुम्हाला डिफरन्स इक्वल टू प्रिन्सिपल इंटू R/100चा स्क्वेअर हा फंडा माहिती असायला पाहिजे. तर अशाशी रिलेटेड क्वेश्चन्स तुमचे इन्स्टंट सॉल्व्ह होतात. कधी कधी या प्रश्नामध्ये तुम्हाला आता प्रिन्सिपल विचारला होता, सम विचारला होता, कधी कधी रेट ऑफ इंटरेस्ट विचारला जातो, कधी कधी डिफरन्स विचारला जातो. पण काही विचारलं असेल तरी या फॉर्मनुसार तुम्हाला सॉल्व्ह करणे आहे. क्वेश्चनचा आन्सर लवकर जनरेट होईल, राईट. चला क्वेश्चन नंबर 1चा आन्सर मिळालं. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 2. द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट. हा सुद्धा डिफरन्सच बोलतोय. कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ऑन एन अमाऊंट ऑफ ₹18,000. 18,000 रुपयावर आता तुम्हाला प्रिन्सिपल दिलेली आहे. इन 2 years वॉज 405. व्हॉट वॉज द रेट ऑफ इंटरेस्ट. तुम्हाला मागच्या प्रश्नात प्रिन्सिपल काढायला सांगितले होते, इथे प्रिन्सिपल दिले आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगताय. बट डझंट मॅटर, आपला फंड हाच असायला पाहिजे. डिफरन्स इक्वल टू प्रिन्सिपल इंटू R/100 याचा स्क्वेअर. काय गिवन आहे बघा. तर डिफरन्स दिले तुम्हाला 405 लिहून घेऊया. 405 इक्वल टू प्रिन्सिपल दिलाय तुम्हाला 18,000 प्रिन्सिपल घेतली आहे इंटू तुम्हाला R ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बट या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर या R चा स्क्वेअर वेगळा फॉर्म करा. डिव्हिजन या 100चा स्क्वेअर 10,000 हा वेगळा फॉर्म करा. मीन्स R चा स्क्वेअर फॉर्म होत आहे. तुम्हाला R ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे, R स्क्वेअर नाही. तर जी काही पण R स्क्वेअर तयार होत असेल
त्याला स्क्वेअर रूट करून घेऊया. क्वेश्चनचा आन्सर फॉर्म होईल की आधी तर बघूया डिव्हिजन होतंय का. बघा 3 0 कॅन्सल आउट झाले. देन 2 ने डिव्हिजन केलं तर 2 9 जा 2 5 जा अँड 9/5 इकडे कन्वर्ट केला तर 405 इंटू 5/9 होईल. तो इक्वल टू मिळेल तुम्हाला आर चा स्क्वेअर. तुम्हाला आर ची व्हॅल्यू मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करणे आहे तर पुन्हा डिव्हिजन होतं का बघा. या 9 ने याला रिड्यूस केला. 9 4 जा 9 5 जा 45 इंटू 5 45 इंटू 5 मीन्स 225 इक्वल टू मिळतोय तुम्हाला आर चा स्क्वेअर. आर स्क्वेअर इक्वल टू 225. तर 225 कोणाचा स्क्वेअर आहे का तर तो 15 चा स्क्वेअर आहे. मीन्स तुम्हाला म्हणता येईल रेट ऑफ इंटरेस्ट हा 15% असायला पाहिजे. 15% तर 15% मिळतोय तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये सी मध्ये. खूप साऱ्या परीक्षांमध्ये डिफरन्सवर फॉर 2 इयर्स याच्यावर क्वेश्चन जनरेट होतात. 3 इयर्सवर पण असतात. 4 इयर्स थोड्या वरच्या लेवलचे गेले तर 4 इयर्सवर पण याचे क्वेश्चन्स मिळतात. बट तुम्हाला 2 इयर्ससाठी ऑलमोस्ट क्वेश्चन पडतो. तुम्हाला 2 इयर्सचे डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे किंवा डिफरन्स दिलेला असेल तर एक तर रेट ऑफ इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल फाइंड आउट करा असा प्रश्न तयार होतो. राईट. 2 प्रश्न त्याच लेवलचे झाले आहेत. पुन्हा बघूया समोर कसे प्रश्न आहेत. तिसरा पण प्रश्न असाच दिसतोय बघा. द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ऑन अन अमाउंट ऑफ ₹15,000. 15,000 या अमाउंटवर अमाउंट मीन्स प्रिन्सिपल दिलेली आहे 15,000 फॉर 2 इयर्स अगेन इज ₹96. डिफरन्स दिलेला आहे 96 आणि क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट जसा यापूर्वीचा क्वेश्चन फाइंड आउट केला होता सेम तोच आहे क्वेश्चन. डिफरन्स इक्वल टू प्रिन्सिपल R/100 याचा स्क्वेअर घेऊया. काय काय गिवन आहे तुम्हाला तर ₹96 डिफरन्स आहे. डिफरन्स घेतला आहे 96 इक्वल टू प्रिन्सिपल गिवन आहे 15,000 हा घेतला आहे 15,000 इंटू यांना सेपरेट करूया आर स्क्वेअर डिव्हिजन 100 चा स्क्वेअर दॅट इज 10,000. राईट. बघा 2 3 0 3 0 कॅन्सल आउट केले. 5 5 ने रिड्यूस केला. 5 3 जा 5 2 जा 3 ने याला रिड्यूस करूया दॅट इज 32 आणि हा 2 इकडे येईल याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 32 इंटू 2 दॅट इज 64 इक्वल टू आर स्क्वेअर. तुम्हाला आर काढायचे आहेत बट आर स्क्वेअर आलाय 64. तर 64 कुणाचा स्क्वेअर आहे का. यस तो आरचा स्क्वेअर आहे. तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल 8% असायला पाहिजे. तुमच्या आरची व्हॅल्यू 8% ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळते. राईट. तर याला लक्षात ठेवा. डिफरन्स खूप सारे क्वेश्चन्स ड्रॉ होतात किंवा पडतात. आताही पडतायत बरं का. समोरही या डिफरन्सवर क्वेश्चन्स फॉर 2 इयर्सवर मॅक्झिमम क्वेश्चन्स ड्रॉ केले जातात. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 4 ला. क्वेश्चन नंबर 4 अगेन तसाच द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट बोलतोय. अगेन सेम मीन्स पहिले 4 प्रश्न तर आपल्याला एकाच पॅटर्नवर मिळाले. 4 प्रश्न आपण सॉल्व्ह केले तर या पॅटर्नला तर परफेक्शन यायलाच पाहिजे की डिफरन्स इक्वल टू प्रिन्सिपल इंटू R/100 याचा स्क्वेअर. अगेन काय काय दिलेलं आहे. सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंडेड अॅन्युअली ऑन अ सर्टन सम ऑफ मनी फॉर 2 इयर्स. 2 वर्षासाठी आहे ॲट 4% पर ॲनम इज ₹1. डिफरन्स दिलाय तुम्हाला ₹1 तर डिफरन्स ठेवून द्या इथे. इक्वल टू प्रिन्सिपल तुम्हाला काढायचं आहे. द सम इज प्रिन्सिपल माहिती नाही इंटू R/100 रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 4% तर हा होईल 4/100 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. प्रिन्सिपल फाइंड आउट होईल इथून 4 ने डिव्हिजन होता का 4 1 जा 425 जा मीन्स 1 इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 चा स्क्वेअर दॅट इज 1 डिव्हिजन 25 चा स्क्वेअर दॅट इज 625 इकडे येईल असं मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे प्रिन्सिपल मिळतोय तुम्हाला ₹625. हा प्रिन्सिपल असायला पाहिजे तुमचा 625 ऑप्शन नंबर 1. राईट. याची सवय लावून घ्या. डिफरन्स फॉर 2 इयर्स आहे बरं का कंपाऊंड इंटरेस्ट साठी. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन येऊया. क्वेश्चन नंबर 5 व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन अगेन डिफरन्स बिटवीन आहे बट कशाचं त्याला रीड करून घ्या. बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ॲट 10% पर ॲनम ऑन अ सम ऑफ ₹1,000 आफ्टर 4 इयर्स. आता या प्रश्नामध्ये
तुम्हाला 4 इयर्ससाठी डिफरन्स काढायचा आहे. 4 इयर्स तुम्हाला प्रिन्सिपल दिलेली आहे 1000, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10%. 10%. आता हा 4 टर्मसाठी आहे, 4 इयर्ससाठी. 4 इयर्ससाठी याच्या पूर्वीचे 4 क्वेश्चन बघितले ते 4च्या 4ही 2 इयर्ससाठी होती, मीन्स तो फंडा वापरला. पण आता 4 इयर्ससाठी आहे, तर या 4 इयर्ससाठी दोघांचं पण कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट काढून घ्या. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि मग त्यांचा डिफरन्स दाखवू. तर आपण इथे काढूया कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट आणि हे जे काही येईल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. चला, कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 4 टर्म्स. रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 10%, तर 10चा फोर्थ पॉवर 10,000. 10,000. त्यानंतर 10चा क्यूब आणि त्याची 4 टाइम्स 10चा क्यूब दॅट इज 1000. 1000चा 4 टाइम्स दॅट इज 4,000. आणि त्याला 2 झिरो जोडणे आहेत आपल्या शॉर्टकटनुसार, राईट. देन 10चा स्क्वेअर 100 आणि त्याची 6 टाइम्स दॅट इज 600 आणि त्याला जोडणे आहे तुम्हाला 4 झिरो 1 2 3 4. देन 10चा 4 टाइम्स 40 आणि याला जोडणे तुम्हाला 6 झिरो 1 2 3 4 5 6. युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस एका खाली एक आले पाहिजे. तर हा मिळतो तुम्हाला 46410000, राईट. अँड मल्टिपल बाय 1000. प्रिन्सिपल 1000 ने मल्टिप्लिकेशन करू आणि जे काही मल्टिप्लिकेशन येईल त्याला 4 टू चा 8 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट ड्रॉ करूया. चला, किती झिरो मिळत आहे तिथे? हे 4 प्लस 3 दॅट इज 7 झिरो 1 2 3 4 5 6 7. 1 ने याला मल्टिप्लिकेशन केलं तर हा 1464 इतकाच राहील आणि 8 डिजिटच्या आधी 1 2 3 4 5 6 7 8 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट देऊया. म्हणजे हा झालाय 464.10. 464.10 हा झालाय कंपाऊंड इंटरेस्ट. आणि तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यांचं डिफरन्स विचारलाय तर सिंपल इंटरेस्ट पण काढून घ्या. सिंपल इंटरेस्ट काढूया की 10,000 प्रिन्सिपल आहे, 4 इयर्ससाठी आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. 0 0 कटलाय, हा 0 कटलाय दॅट इज 400. हा होता है तुमचा सिंपल इंटरेस्ट. 400 काय झालाय तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि हा 464.10 हा काय झालाय तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे डिफरन्स तुम्हाला विचारलाय तर 464.10 मधून 400 याला मायनस करून घेऊया म्हणजे क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ होईल. इथे मिळतोय 10, 4 आणि 6 म्हणजे डिफरन्स किती असायला पाहिजे 64.10 असं मिळतं का तुम्हाला? तर यस मिळतंय ऑप्शन नंबर सी ला. आता सर्व पद्धती आपण ॲपमध्ये शिकून चुकलेले आहे. हे शॉर्टकट सुद्धा बरं का, हे शॉर्टकट सुद्धा ॲपमध्ये आपण शिकलेलो आहे. तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यांचा डिफरन्स 4 इयरसाठी विचारलाय. 4 इयरसाठी विचारलाय मीन्स या वेने तुम्हाला करता आलं पाहिजे, राईट. चला, क्वेश्चन नंबर 5 हा सुद्धा डिफरन्सवर होता. चला समोर जाऊया, हळूहळू बाकीचे क्वेश्चन्स पण घेऊया. या सेशनमध्ये पण 10 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मिळतील. बट हा पार्ट 2 आहे, हा इथेच संपला असा नाही. चक्रवाढ व्याज मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट लांब लचक आहे तर पुन्हा यावर 1-2 पार्ट घेऊया आपण. मीन्स पार्ट 4 पर्यंत तरी घ्यावे लागतीलच. पार्ट 2 च्या नंतर पार्ट 3 पण मिळेल तुम्हाला आणि पार्ट 4 पण मिळेल. बट त्यापूर्वी थोडी ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया आपण. काय बोलतोय ॲडव्हर्टाइजमेंट? या ऍड मध्ये काय प्रोव्हाइड करण्यात आलं आहे तुम्हाला तर मिशन ऑफिसर्स प्रेझेंट कम्प्लीट नॉलेज ऑफ कॉम्पिटिटिव्ह मॅथ्स अँड रिजनिंग आणि त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स. काय म्हणतात तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स फॉर बँकिंग चे सर्व जे काही परीक्षा असतील. तुमच्यापैकी कोणी जर बँकिंगची तयारी करत असेल तर ती सर्व तयारी या बंच ऑफ रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये तुम्हाला मिळतोय. ज्यामध्ये 220 प्लस 220च्या वर तुम्हाला लेक्चर्स अवेलेबल होतील. पण ते कुठे मिळतील तर ते मिळतील तुम्हाला प्ले स्टोर वरून. मिशन ऑफिसर्स या ॲप्लिकेशनला तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत आणि यामध्ये 4-5 वेगवेगळे कोर्स मिळतील. तुम्ही ज्या परीक्षांची तयारी करताय त्या परीक्षेला चूज करा. सरळ सेवेचा एक वेगळा कोर्स आहे, त्यानंतर बँकिंगचा कोर्स, स्कॉलरशिपचा कोर्स, SSC रेल्वेचा वेगळा कोर्स,
तर तुम्ही जर बँकिंग या कोर्सला त्याची तयारी करत असाल बँकिंगची, तर तो कोर्स कम्प्लीट कोर्स म्हणजे तुम्हाला 1999 रुपीजमध्ये मीन्स 1999 मीन्स 2000 रुपयामध्ये तो कोर्स कम्प्लीट मिळतो. बाहेर 30-35 हजार तर कमीत कमी फीस आहेच. विद्यार्थी करतात तिथे पण जाऊन क्वांट आणि रिजनिंगलाच फोकस करतात. तेच सर्व क्वांट आणि रिजनिंग तुम्हाला इथे मिळेल या कोर्समध्ये फक्त 2000 रुपयामध्ये 2000 रुपयामध्ये. तर यामध्ये शिवाय विथ व्हॅलिडिटी ऑफ 1 इयर, एका वर्षाची तुम्हाला व्हॅलिडिटी पण असेल. म्हणजे जर आज तुम्ही परचेस केला तर 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. यू कॅन वॉच द व्हिडिओ मल्टिपल टाइम्स आणि 1 वर्षापर्यंतच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला कितीही वेळेस कोणताही व्हिडिओ बघता येईल. राईट. तर अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला बँकिंगची तयारी घरी बसून करता येईल. तुम्हाला सर्व टॉपिक्स विथ डीप नॉलेज, सर्व टॉपिक्स विथ शॉर्टकट, जसं आता पूर्वीचे जे क्वेश्चन्स केले हे सुद्धा तुम्हाला त्या टाईपचे प्रश्न तिथे मिळतीलच. तर ते सर्व डीप नॉलेज तुम्हाला तिथे मिळेल. तर जर बँकिंगची तयारी करत असाल तर वेळ वाया घालवू नका, पण लवकरात लवकर या कोर्सला परचेस करा, म्हणजे तुमची तयारी घरी बसून करता येईल अगदी कमी पैशात. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चनला काय बोलताय, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ मनी फॉर 2 years इज 832 अँड द सिंपल इंटरेस्ट फॉर 2 years साठी बोलतोय हा, अँड सिंपल इंटरेस्ट ऑन द सेम सम फॉर सेम पिरियड इज 800. 2 वर्षाचं टोटल कंपाऊंड इंटरेस्ट दिलाय 832 आणि 2 वर्षाचं टोटल सिंपल इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 800. द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 3 years विल बी. क्वेश्चन विचारलाय की 3 वर्षानंतर त्यांच्यातील डिफरन्स किती तयार व्हायला पाहिजे. राईट. तर आपल्या यामध्ये पण एक फंड आहे, एव्हरी नेक्स्ट इयर्स कंपाऊंड इंटरेस्ट आर ऑलवेज डिपेंडेबल ऑन दी 1% ऑफ प्रिव्हियस इयर्स. हे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं. तर तुम्हाला यामध्ये सिंपल इंटरेस्ट टोटल दिलेला आहे 2 इयर्सचा दिलेला आहे तुम्हाला 800. तर फर्स्ट इयरचा किती होईल, तर फर्स्ट इयरचा तो होईल 400 आणि सेकंड इयरचा पण 400 होईल. सिंपल इंटरेस्ट हा कॉन्स्टंट असतो, कधीच बदलत नाही. टोटल 2 इयर्सचा 800 आहे, टोटल 2 इयर्सचा 800 सिंपल इंटरेस्ट. तर 1 इयरचा फर्स्ट इयरचा होईल 400 आणि सेकंड इयरचा पण 400. थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर कितीही समोर जाओ तो कधीच बदलणार नाही. आणि यामध्ये एक फंडा असा आहे की फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट आणि फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट हे सारखं असतं. तर कंपाऊंड इंटरेस्ट इथे ड्रॉ करूया. टोटल 832 रुपीज 2 वर्षाचे. त्यापैकी फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट आणि फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट हे तर सारखंच असेल. फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट आणि फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट हे सारखंच असेल. बट टोटल 2 वर्षाचे 832 आहे, टोटल 2 वर्षाचे. तर 832 मायनस 400 सेकंड इयरचा होईल तो 432 रुपीज. सेकंड इयरचा किती होईल 432. तुम्हाला डिफरन्स विचारलेला आहे टोटल थर्ड इयरचं, टोटल यांची टोटल आणि यांची टोटल थर्ड इयरचं जे काही तयार होईल टोटल 3 इयरचं सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट त्यांचा डिफरन्स तुम्हाला विचारला आहे. तर त्यासाठी तुम्हाला थर्ड इयरचं तयार करावा लागेल. सिंपल इंटरेस्ट हा तर कॉन्स्टंट राहील, हा 400च राहील. तर टोटल हा झाला आहे 1200. आता तुम्हाला इथून कंपाऊंड इंटरेस्ट टोटल काढलं, त्यासाठी याचा रेट ऑफ इंटरेस्ट काढावा लागेल. आधी रेट ऑफ इंटरेस्ट काय बोलतोय, एव्हरी नेक्स्ट इयर्स मीन्स हा 432 हा या मागच्याच्या 1% वर डिपेंड आहे. मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करू. या दोघांचे डिफरन्स रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचे आहे. 432 मायनस 400 डिव्हिजन 1% ऑफ प्रिव्हियस इयर. 400चा 1% दॅट इज 4. हा मिळतोय तुम्हाला 32/4 मीन्स 8%. 8% हा काय मिळतोय तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट. तर या 432चा 8% एक्स्ट्रा, 432चा 8% एक्स्ट्रा मीन्स 432चा 8% एक्स्ट्रा मीन्स 108%. ही व्हॅल्यू इथे यायला पाहिजे. आणि देन कंपाऊंड इंटरेस्ट आपला कॅल्क्युलेट होईल थर्ड इयरचा आणि त्यांची टोटल काढूया. चला इथे आधी यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 432 इंटू 808, 432 इंटू 108 काय म्हणतोय दॅट इज 4 1 जा 4 0 3 4 8 जा 32 प्लस 2 34
3 8 जा 24, 24 plus 0 that is 24 and 16 means 6 5 6 6 4 आणि याला डिव्हिजन बाय 100 आहे, 100 ने डिव्हिजन केलंय तर 466.56 तयार होत आहे, 466.56. हा काय झालाय तुमचा थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट, थर्ड इयरचा. बट तुम्हाला क्वेश्चन हा विचारलाय की द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 3 इयर्स, डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 3 इयर्स, टोटल 3 इयर्सचं काढायचं आहे. तर यांची टोटल करूया. जसा हा आलाय 1200, यांची टोटल जर केली तर हा मिळतोय 5 6, इथे 6 plus 2 that is 8, 6 plus 3 that is 9 आणि हा 1298.56 हा मिळतोय आणि हा मिळतोय 1200. तर या दोघांचा डिफरन्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. फायनली टोटल 3 इयर्सचं कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्टचं डिफरन्स. तर या 1298 मधून 1200 गेले, किती शिल्लक राहिले 98.56. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे की टोटल 3 इयर्सचं कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट यांचं डिफरन्स जे तयार होईल दॅट इज 98.56, राईट ना. या 1200 मधून हा 1200 गेलाय, राहिला किती शिल्लक 98.56. तर हे डिफरन्स असायला पाहिजे थर्ड इयर्स. तुम्हाला असेही क्वेश्चन्स ड्रॉ करता आले पाहिजे. तुमच्या बँकिंगच्या प्रीमध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातात, तर हे सुद्धा तुम्हाला डील करता आले पाहिजे आणि याचे सर्व कॉन्सेप्ट आपण शिकून चुकलेलो आहे. आता हे जे आहे हे तुमचा सराव करून घेतोय की प्रश्न असे असले की तुम्हाला डिरेक्टली कसं अप्लाय करता आलं पाहिजे, राईट. चला क्वेश्चन नंबर 6 झालाय. नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 7. A sum of rupees 50,000 was invested in a fund. 50,000 चा एक सम आहे जो इन्व्हेस्ट केला इन फंड, गिव्स 10% per annum returns. What is the interest obtained on the amount which compounded semi-annually? बघा semi-annually means every half year ला, means 6 month, every 6 month for 1.5 year. आता तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय, रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनमचा 10% आणि त्याला तुम्हाला प्रत्येक 6 महिन्यात डिलिव्हर करायचे, प्रत्येक मीन्स हाफ इयरला. तर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट याचा हाफ होईल 10%चा हाफ, मीन्स 5% हा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे. प्रत्येक 6 महिन्यामध्ये तो देतोय, प्रत्येक 6 महिन्यामध्ये देतोय. तर 1.5 इयर मध्ये किती टर्म मध्ये देईल? पहिला टर्म देईल 6 महिन्यात, दुसरा टर्म अगेन 6 महिने तर 1 वर्ष कंप्लीट होईल, तिसरा टर्म अगेन 6 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये, 1.5 वर्ष म्हणजे 18 महिन्यामध्ये 6 मंथनुसार 6 गुणिले 3 18, 3 टर्म मध्ये देईल तो. तर 3 टर्म मध्ये देईल. तर तुम्हाला या 5%ला आता तो रेट ऑफ इंटरेस्ट 10% राहणार नाही, कारण तुम्हाला क्वेश्चन विचारलाय सेमी अॅन्युअली, तर रेट ऑफ इंटरेस्टला पण अर्धा करावा लागेल. तो अर्धा केला तर तो किती होतोय, तो 5%. आणि या 5% नुसार 3 टर्म्स मध्ये 1.5 इयर कोणत्या अमाऊंटची 50,000ची तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करते. म्हणजे यामध्ये क्यूब मेथड आपल्याला अप्लाय करणे आहे. तर 5चा क्यूब दॅट इज 125, देन 5चा स्क्वेअर 25 आणि त्याची थ्राईस दॅट इज 75, त्याला 2 0, 5ची थ्राईस 15, त्याला 4 0, यांची करूया ॲडिशन. That is 5 2 6 7 5 1 and multiple by principal आहे 50,000 ने मल्टिप्लिकेशन करून घेऊया त्याला. आणि जे काही मल्टिप्लिकेशन येत असेल त्याला 6 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट ड्रॉ करू आणि मग इथून शोधूया कुठे मिळते. चला 50,000चे हे 4 0 जोडून द्या. 1 2 3 4, 5 5 जा 25, 2 रिमेनिंग, 10 plus 2 12, 1 रिमेनिंग, 30 plus 1 31, 3 remaining, 35 plus 3 38, 3 remaining, 25 plus 3 28, 2 remaining, 5 plus 2 that is 7. आणि याला 6 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट 1 2 3 4 5 6 तो इथे देऊन दिला आहे. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असं काही असायला पाहिजे 7881.25. तर हा तुम्हाला इथे मिळतोय बघा 7881.25 हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. याला तुम्हाला सीड मेथडने पण कॅल्क्युलेट करता येतं, हरकत नाही. बट तुम्हाला याची तयारी असायला पाहिजे, प्रत्येक प्रश्न हा सीडने सॉल्व्ह होणार नाही, राईट. तर 3 टर्मसाठी
कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 3 टर्म्स तो फंडा आपण यूज केला आहे, कारण सेमी अॅन्युअली मीन्स एव्हरी 6 मंथ नुसार 1.5 इयर हे 3 टर्म्स मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे 18 महिने प्रत्येक 6 महिन्यानुसार 18/6 म्हणजे 3 टर्म्स मध्ये हा क्वेश्चन तयार होतो आणि तुम्हाला याला इन्स्टंट ड्रॉ करता आला पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 7 नंतर येऊया क्वेश्चन नंबर 8 ला. क्वेश्चन नंबर 8 ला, the difference between the simple interest and compound interest on rupees 1200 for 1 year 1200 for 1 year at 10% per annum reckoned half yearly each. बघा इथे पण लक्षात घ्या प्रश्न काय बोलतो की 1200 रुपयेचे तुम्हाला 10% पर annum नुसार the difference between the simple interest and compound interest on rupees 1200 वर 1200 रुपयाला 1 इयरचे डिफरन्स फाइंड आउट करायचे. त्यामध्ये एक हाफ इयरली असेल, हाफ इयरली, आणि एक इयरली असेल. तर 1 इयरचं सिंपल इंटरेस्ट आणि 1 इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट हे सारखंच असतं. बट या 1 इयरमध्ये तुम्हाला हाफ इयरली मीन्स हा जो 10% जो दिलेला आहे तो तुमचा 5% तयार होईल. हाफ राईट. हाफ मीन्स तुम्हाला सरळ कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट करणे. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस, कारण 1 इयरसाठीच क्वेश्चन आहे. 1 इयरचा सिंपल इंटरेस्ट आणि 1 इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट हा नेहमी सारखा असतो. इट मीन्स हा क्वेश्चन इनडायरेक्टली हे बोलतोय की कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट तयार करणे. आता कंपाऊंड इंटरेस्ट आधी काढून घेऊया 5% नुसार. 1 इयरसाठी हाफ इयरली जर होईल, हाफ इयरली तर किती टर्म मध्ये होईल? 1 वर्ष म्हणजे 12 महिन्यामध्ये प्रत्येक 6 महिन्यात तो देत आहे. 6 महिन्यात पहिला टर्म देईल, मग पुन्हा 6 महिने समोरचा टर्म देईल. 1 वर्ष संपलाय मीन्स 2 टर्म मध्ये देत आहे. 2 टर्म मीन्स स्क्वेअर मेथड. बट कुणाचा? या 5%चा. 5 चा स्क्वेअर दॅट इज 25. 5 ची ट्वाइस 10, त्याला 2 0. याला ऍडिशन करूया 1025 इंटू प्रिन्सिपल दिली आहे तुम्हाला 1200 इंटू करूया 1200 आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट ड्रॉ करून घेऊया. चला 1200 चे 2 0 जोडले. 12 5 जा 60 म्हणजे 6 रिमेनिंग. 12 2 जा 24 प्लस 6 मीन्स 30. 3 रिमेनिंग 0 3 12 1 जा 12 आणि 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट मीन्स हा मिळाला आहे तुम्हाला 1230. 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट दिला आहे 4 डिजिटच्या आधी मीन्स 123 मिळतोय. किती मिळतोय तो? 123. 1 2 3 4 4 डिजिट 123. आणि 1 इयरचा सिंपल इंटरेस्ट काढूया. 1200 ला 1 इयरचा सिंपल इंटरेस्ट 10% नुसार 0 0 कट केलाय. 120 इंटू 1 120 हे मिळालं तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि हे मिळालंय तुम्हाला 123. हा मिळालाय तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट. 123 अँड 120 यांचं डिफरन्स तुम्हाला विचारलं आहे क्वेश्चन मध्ये. तर 123 मधून 120 मायनस करू. 123 मधून 120 मायनस केले तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे की 3 रुपयाचा डिफरन्स येतो. 123 मायनस 120 रुपीज 3. चला ऑप्शन नंबर बी होईल याचा आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. अगेन द डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट on a certain sum at rate of 10% per annum for 2 years and compound interest which is compounded every 6 months. Again every 6 months means हा जो 10% आहे हा कंपाऊंड इंटरेस्ट साठी याचा अर्धा होईल हा 5%. 6 month is rupees 124.05. देन व्हॉट इज द प्रिन्सिपल? तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे. बघा 2 इयर साठी क्वेश्चन आहे. 2 इयर साठी मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट हा तुम्हाला दिलेला आहे 124.05. बट 2 इयरचा सिंपल इंटरेस्ट 2 इयरचा द डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट अ सर्टन सम ॲट द रेट ऑफ 10% पर annum फॉर 2 इयर्स. 2 इयरचा सिंपल इंटरेस्ट आणि 2 इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट यांचं डिफरन्स तुमचं इतकं दिलेलं आहे. तर ते सम किती असायला पाहिजे? समजा ती सम असेल x रुपीज. तर आधी कंपाऊंड इंटरेस्ट ड्रॉ करूया x रुपीज वर. आता कंपाऊंड इंटरेस्ट जर ड्रॉ होईल एव्हरी हाफ इयरला
मीन्स 6 मंथला, तर 10% होईल तो 5%. 10% होईल तो 5%, मीन्स 4 टाइम्स 2 इयर्समध्ये एव्हरी 6 मंथनुसार. 2 इयर्स मीन्स 24 मंथ्स बाय 6 मंथ मीन्स 4 टर्मनुसार तुम्हाला काढणे आहे. तर 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, याला 100 + 5 105% मिळेल. आणि किती वेळेस मिळेल तो 4 टाइम्स 105%. 4 टाइम्स 105%. 105%. हा तर झाला ग्रीड अमाऊंट त्याची. ग्रीड अमाऊंट मीन्स टोटल सम, आणि त्यामधून या एक्सला मायनस करून घेऊया. त्या एक्सला आपण मायनस करून घेऊया, म्हणजे हा झाला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट किती टर्मचा? 2 वर्षाचा एव्हरी 6 मंथनुसार. त्यामधून मायनस करणे आहे तुम्हाला सिंपल इंटरेस्ट. त्यामधून मायनस करणे तुम्हाला सिंपल इंटरेस्ट, PTR प्रिन्सिपल इंटू टाइम पिरियड आहे 2 इयर्सचा इंटू रेट ऑफ इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट साठी तर हा 10%च लागेल, 10%. आणि या दोघांचं डिफरन्स तुम्हाला दिलं आहे 124.05. या दोघांचं डिफरन्स दिलाय तुम्हाला 124.05. आता दिसायला हे लांब लचक दिसतंय, बट तुम्हाला जितकं जास्त किचकट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असेल त्याला तुम्हाला सीडने सॉल्व्ह करायचं आहे. कशाने? सीडने. आता हे लांब लचक कॅल्क्युलेशन्स करत बसू नका. गो विथ सीड. सीड नुसार हा 105 म्हणजे तयार होत आहे 6. 105 म्हणजे 6. 105 म्हणजे 6. 105 म्हणजे 6. 6 गुणिला 6 36. 36 म्हणजे 9 तयार होत आहे, म्हणजे 9x लिहून घ्या इथे. मायनस हा सिंगल एक्स आहे, मायनस इथे काय तयार होत आहे बघा, 0 0 कटलाय मीन्स 2x. हा 2x. याचा सीड तयार करा. 9 कॅन्सल आउट होतात का? हा 4 आणि 5 9 कटलाय. काय तयार झालंय तिथे? 1 + 2 दॅट इज 3. यांची सबट्रॅक्शन करू. 9 मधून 1x गेले. 9 मधून 1x दॅट इज 8x. 8x - 2x दॅट इज 6x. 6x = 3 मीन्स x = 3/6. 6च्या टेबलमध्ये 3 कुठे मिळतोय? 6 × 6. 6 × 2 = 3. एक तर तुमचा सीट 2 असायला पाहिजे, किंवा 6 × 5 = 30. तुमचा सीट 5 असायला पाहिजे, किंवा 6 × 8 = 30. तर 6 × 8 = 48 मीन्स 3. तर तुमचे सीड तयार होत आहेत. एक तर 2 सीड असायला पाहिजे, किंवा 5 असायला पाहिजे, किंवा 8. यामध्ये बघा, यामध्ये 6 मिळतंय आपल्याला. 2 किंवा 5 किंवा 8 पाहिजे, आन्सर होणार नाही. यामध्ये 8 मिळतंय. 8 आपल्याला पाहिजे, एक तर 2 पाहिजे, किंवा 5 पाहिजे, किंवा 8. तर तुमचा आन्सर 8000 होईल. इथे 3 मिळतंय आपल्याला. 3 पाहिजे का? 2 5 8 पाहिजे, हे सुद्धा आन्सर होणार नाही. आणि इथे आन्सर मिळालं तर या नन ऑफ दिसला बघण्याची काही गरज नाही, कारण प्रायोरिटी कुणाला देऊ आपण? या आलेल्या आन्सरला. तर याला जर सोल्युशन जर केलं तरी याचा आन्सर 8000च यायला पाहिजे. गो विथ सीड. जितका जास्त क्वेश्चन किचकट कॉम्प्लिकेटेड असेल, सीडनुसार डील करा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर इन्स्टंट मिळेल. आणि सीडची पण प्रॅक्टिस आपण करून चुकलेलं आहे आपल्या ॲपमध्ये. राईट. चला, क्वेश्चन नंबर 9 नंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 10, फायनली लास्ट क्वेश्चन या सेशनसाठी. मिस्टर अहलुवालिया, काय ते नाव जे पण असेल ते आपण डील करू आपल्या प्रश्नाला. मिस्टर अहलुवालिया इन्वेस्ट ₹20,000 with the rate of interest at 20% per annum. The interest was compounded half yearly. हाफ इयरली म्हणजे या 20%चा अर्धा 10% रेट ऑफ इंटरेस्ट व्हायला पाहिजे हाफ इयरली फॉर द फर्स्ट इयर. बरं, लक्षात घ्या, फक्त फर्स्ट इयर साठी, फक्त पहिल्या वर्षासाठी तो हाफ इयरली रिकॉर्ड करतोय तो. अँड नेक्स्ट इयर इट वॉज कंपाऊंडेड इयरली. पहिल्या वर्षी तो हाफ इयरली रेकॉर्ड करतोय, बट नेक्स्ट इयरला तो कंपाऊंडेड अॅन्युअली करतोय, इयरली करतोय. मीन्स नेक्स्ट इयरसाठी या 20%चे 10% घ्यावे लागणार नाही, तुम्हाला 20%च घ्यावे लागतील नेक्स्ट इयरसाठी. व्हॉट विल बी द टोटल इंटरेस्ट अर्न ॲट द एंड ऑफ 2 इयर्स. 2 वर्षानंतर टोटल इंटरेस्ट किती अर्न? तुम्हाला त्याची इन्व्हेस्टमेंट दिली आहे 20,000. फर्स्ट इयरला एव्हरी 6 मंथ हाफ इयरली देतोय. फर्स्ट इयरला एव्हरी 6 मंथ मीन्स या 20%चे होतील 10%. आणि फर्स्ट इयरला एव्हरी 6 मंथ देतोय, मीन्स तो 2 टर्ममध्ये देईल. मीन्स 10% नुसार 100 + 10 110% देईल तो. 110% 2 टर्ममध्ये देईल. हा झाला 1 वर्ष.
हा 6 मंथ आणि 6 मंथ 1 वर्ष. त्यानंतर सेकंड इयरला तो इयरली देतोय, तर सेकंड इयरला इयरली देतोय म्हणजे तो असायला पाहिजे 20%, मीन्स इंटू 100 + 20 मीन्स 120%. सेकंड इयरला इयरली देत आहे 20% घेत. आता ही तयार झाली आहे त्याची ग्रीड अमाऊंट, आणि ग्रीड अमाऊंट मधून हा 20,000 मायनस करून घेऊया. 20,000 मायनस करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळतं. चला सॉर्ट आउट करूया पटापट. बघा हे 4 0 तर हे 4 0 कटलेत, पुन्हा हे 2 0 तर हे 2 0 कॅन्सल आउट गेलेत. 11 × 11 दॅट इज 121. 121 × 2 दॅट इज 242. 242 × 120, 120 चा 0, 12 2 जा 24, 2 रिमेनिंग, 12 4 जा 48 प्लस 2 that is 55 remaining, 12 2 जा 24 plus 5 29 आणि मायनस 20,000 करणे. राईट, या 29 मधून 20 मायनस केले किती राहिले 9,000 आणि हा किती राहिला 040. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे 9040, की आफ्टर 2 इयर्स त्याला जे टोटल कंपाऊंड इंटरेस्ट जे मिळेल ते इतकं असायला पाहिजे. इथे सुद्धा हाफ इयरलीची कंडिशन आलेली आहे, तर हाफ इयरली मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा अर्धा होईल आणि 1 इयरला तो 2 टर्म्स मध्ये कन्वर्ट करेल, 2 इयरला 4 टर्म्स मध्ये कन्वर्ट करेल, कारण हाफ इयरली कन्सिडर करतोय तो. तर फर्स्ट इयरलाच हाफ इयरली करतोय, सेकंड इयरला मात्र तो इयरली घेत आहे. तर फर्स्ट इयरला आपण हाफ इयरली मीन्स 10% नुसार 2 टर्म्स घेतले आणि सेकंड इयरला तो इयरली घेतोय, तर 1 टर्म मध्येच 20% घेतलंय. ग्रीड अमाऊंट तयार केली, त्यामधून 20,000 म्हणजे प्रिन्सिपल मायनस केली, क्वेश्चनचा आन्सर जनरेट झाले. बँकिंगच्या प्री मध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला हमखास आढळतील बरं का. खूप विद्यार्थ्यांना किचकटपणा तयार होता ऑलमोस्ट या कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये, बट तुमचे कॉन्सेप्ट जर चांगले असतील आणि तुमच्या क्वेश्चनला अप्रोच करण्याचा एक वे जर विदाउट युजिंग फॉर्म्युला जर असेल कॉन्सेप्ट थ्रू, तर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स लवकर मिळतील. राईट, तर हे आपण पार्ट 2 घेतलाय, कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 2. असे आपल्याला पुन्हा 2 पार्ट समोर घेणे आहेत. कंपाऊंड इंटरेस्ट इतक्या लवकर सहजासहजी संपणार नाहीये. पुन्हा याच्यापेक्षा किचकट आणि प्रो लेवलचे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला समोर बघणे. राईट, तर या लेक्चरमध्ये तात्पुरता इतकंच ठेवतोय. तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर लाईक, कमेंट किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला रोज एक व्हिडिओ आणि कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ बँकिंगशी रिलेटेड, बँकिंग, SSC आणि रेल्वेशी रिलेटेड तुम्हाला मिळतोय. याशिवाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. राईट, चला तात्पुरता इथे थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा पार्ट 3 मिळेल, पार्ट 2 च्या नंतर पार्ट 3. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.